नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झालेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहता, नाशिकमध्ये सकाळपासून पावसाचा जोर हा वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये चांगलीच वाढ झाली आहे। चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, थेट जाऊया चंदन यांच्याकडे। चंदन, आपण बघतोय की आज सकाळपासून नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरू आहे। खरं तर हवामान खात्यानं काल सुद्धा नाशिकला येलो अलर्ट दिला होता आणि पुढचे 2 दिवस येलो अलर्ट नाशिकला आणि उत्तर महाराष्ट्राला असणार आहे। आणि हा संपूर्ण गोदाघाट परिसर ज्या ठिकाणी पाण्याची पातळी वाढल्याचं आपल्याला या ठिकाणी दृश्यांमध्ये बघायला मिळतं आहे। या संपूर्ण परिसरातले जे छोटे मोठे मंदिरं आहेत ते सध्या पाण्यामध्ये असल्याचं बघायला मिळतंय। गंगापूर धरणातनं देखील पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो जर कॅचमेंट एरियामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर। आणि हवामान खात्यानं जो अंदाज दिलाय त्यानुसार पुढचा जवळपास आठवडा जो आहे तो मुसळधार पावसाचा असणार आहे। त्यामुळे कॅचमेंट एरियामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानंतर गंगापूर धरणातनं थेट पाण्याचा विसर्ग जो आहे तो सातत्यानं केला जाऊ शकतो। आणि या पार्श्वभूमीवर आपण बघतोय की थोडा पाऊस झालाय तरी देखील गंगापूर धरणातनं जे काही पाणी सोडण्यात आलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी गोदाघाट परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। परिसरातले मंदिरं जे आहेत ते सध्या काही अंशी पाण्याखाली आहेत। परिसरातले जे काही दुकानदार आहेत, जे काही टपरीधारक आहेत त्यांना पोलिसांनी या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना केलेल्या आहेत। जे धार्मिक विधी करण्यासाठी भाविक या ठिकाणी आलेले आहेत त्यांना देखील कुठल्याही प्रकारे नदीच्या जवळ जाऊ नका अशा पद्धतीच्या सूचना पोलीस प्रशासनाकडून सातत्याने देण्यात येत आहेत। आणि त्यासोबतच आता पोलीस प्रशासनाचे जे कर्मचारी आहेत ते या परिसरामध्ये येणाऱ्या भाविकांना देखील या गोदाकाठाच्या पासून थोडंसं लांब राहण्याची सूचना जी आहे ती या ठिकाणी करत असल्याचं बघायला मिळतंय। त्यामुळे एकूणच पावसाचा जोर वाढल्यानंतर गोदाघाट आणि रामकुंड परिसरामध्ये पाण्याची पातळी अजून वाढेल आणि पूरसदृश्य परिस्थिती जी आहे ती आणखी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होण्याची शक्यता आहे। त्या अनुषंगाने प्रशासनाने सगळ्या यंत्रणांना अलर्ट दिलेला आहे। ऋषाली, नक्कीच धन्यवाद चंदन, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।